आहे मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली. तर आज फौजी साहेब आलेत ड्युटीवरून आणि म्हणले की मी एक काल नगरमध्ये दुकान पाहिलं, म्हणजे मातीच्या भांड्याचं दुकान लागलेलं आहे छान. तर चल आपण शॉपिंगला जाऊ, तुला मी शॉपिंग करून देतो मातीच्या भांड्यांची. तर आपल्याला काय लागतं तेवढंच लागते. तर फौजी साहेब पण मी निघलो आता शॉपिंगला, काय काय घेऊन देतात मला आज पाहूया. तर मातीच्या भांड्यामध्ये मला स्वयंपाक करायला खूप आवडतं, तर निघलं जाता है ना. हे काय फौजी साहेब निघलेत. हो गेट लावते. गाडी धुवायला आली, खराब झाली जरा. हा ना. भाजीबाईकडे गेलते फौजी साहेब काल, खताच्या 2-3 गोण्या भरून घेऊन आलेत. आता उन्हाळ्यामध्ये कसं लोक उकंड्यातलं म्हणजे शेणखत तयार झालेलं असतं ना, उन्हाळ्यामध्ये शेतात ते टाकतात आणि मग ते भाजीबाईन त्या शेणखत टाकून देत त्यांना शेतामध्ये. त्यामुळे फौजी साहेबांनी काल 2-3 गोण्या खताच्या भरून आणल्यात गाडीमध्ये माग ना. तर त्याचाच थोडंफार सांडलं असत, गाडी धुवा म्हणलं आहे ना. तर पेट्रोल भरायला थांबलो होतो. दर भैया 1 मिनिट. ओके ओके. चला पेट्रोल भरलं गाडीमध्ये, आता निघतोय पुढं. आता डायरेक्ट मातीचे भांडे घ्यायला जायचं ना. मग जर आलो लवकर तर मग ब्लाऊज पीस घ्यायला जाऊ है ना. मस्त झाला रोड, आता सगळाच झाला आहे ना. सगळा झाला, आता काहीच नाही राहिलं मध्ये. बालिकाश्रम रोड का हा. तर आपले फौजी साहेब वर्षभर इथंच अभ्यासाला यायचे बरं का, बालिकाश्रम रोडला है ना. पोलीस भरतीसाठी इथं तयारी करत होते ते. तर इकून पण लागलेलं आहे बरं मातीच्या भांड्याचं. हे काय पलीकडनं पण आहे. तर हे पा इथं पण आहे मातीचे भांडे आणि पलीकडून पण एक दुकान इथे बा. तर पाहूया आता काय काय भेटतं है ना. तर हे मातीचे दुकान आहेत ना सावळे रोडला लागलेले आहेत नगरमध्ये. तर रोडच्या अलीकडून एक दुकान होतं आणि हे रोडच्या पलीकडून एक दुकान आहे. तर पहिल्या ठिकाणी आम्ही थांबलो ना दुकानाजवळ, तर तिथं जे आपण जेवण बनवतो ना ते भांडे कमी होते आणि होते तर ते चांगले नव्हते. तर फौजी साहेब बोलले दुसरीकडे चांगले दिसत आहेत भांडे लांबून, तर तिथं जाऊन आपण पाहू. तर दुसऱ्या दुकानामध्ये आलो ना आम्ही, तर इथं पण असे म्हणावं असे भांडे नव्हते, एवढे खाली दिसत आहेत ना. तर एवढेच जेवण बनवायचे भांडे होते, बाकीचे भांडेच नव्हते तिथं. आता उन्हाळा चालू झालाय ना, तर माठाचा सीझन जास्त चालू आहे, त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त माठ आणि चिनी मातीच्या बरण्या आणि चिनी मातीच्या पॉटमध्ये आपण शोपीस म्हणून झाडं लावतो ना, तर ते पण भरपूर होतं तिथं. तर आता उन्हाळा चालू झालाय ना, तर उन्हाळ्यामुळे लोक माठ घेतात थंड पाण्यासाठी आणि कैऱ्याचा सीझन आता आलाच आहे. तर लोणचं घालायला चिनी मातीच्या बरण्या घेऊन जातात. तर चिनी मातीच्या बरण्या पण छान होत्या तिथं. तर मला पण लोणचं घालायसाठी एक चिनी मातीची बरणी घ्यायची होती. तर चिनी मातीच्या बरण्या छान होत्या तिथं. 0 साईजपासून ते 15 साईजपर्यंत बरण्या होत्या. तर मला लोणचं घालायला मीडियम साईजचीच बरणी पाहिजे होती ना, तर मी 12 साईजची 12 नंबरची बरणी घेतली आणि आले माठ पाहायला. तर मला माठ पण घ्यायचा होता, कारण पहिला जुना माठ होता ना त्याच्यामध्ये म्हणावं असं थंड पाणी होत नव्हतं. तर हे पहा जरा मोठाच माठ पाहून घेतला मग मी. तर 1-1.5 हांडाभर पाणी त्याच्यामध्ये माईन. सारखं सारखं पाणी त्याच्यामध्ये ओतत राहायचं ना, ते थंड पण होत नाही. आणि मोठा माठ असला की ते गच्च भरून ठेवला की दिवसभर जातो तो, आणि दिवसभर पाणी संपलं की मग संध्याकाळी झोपताना पुन्हा तो भरून ठेवायचा, सकाळपर्यंत एकदम थंड पाणी होऊन जातं. त्यामुळं मी जरा मोठाच माठ पाहून घेतलाय आणि त्याला तुटी बसून घेते म्हणलं, कारण त्याच्यामध्ये ग्लास वगैरे बुडून पाणी घ्यायचं म्हणलं की ते किळसवाणं वाटतं. त्यामुळं म्हणलं तोटी एकदा बसून घेतली की थंड पाणी एका कळशीमध्ये जेवायच्या वेळेस काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यामध्ये दुसरं पाणी ओतून द्यायचं. म्हणजे सारखं सारखं तो माठ धुवायला काढायची गरज पडत नाही. सारखं सारखं माठ धुवायला काढला की तो फुटायची शक्यता असती. तर माठ घेतला मी, त्याला तोटी बसून घेतली. तर जुन्या माठाचा पण मी छान उपयोग करून घेतलेला आहे. तर बऱ्याचशा म्हणजे 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जुना माठ मी अर्धा कापलाय, त्याच्यामध्ये माती भरली आणि त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावला. इतका छान मस्त हिरवागार ग्रो झालाय ना तो मनी प्लांट.
खूप भारी वाटतो आणि त्याला टेरिकॉटा मारलाय ना साईडनी, तर अजूनच ते उठून दिसतो. असा जुना माठ असला ना फेकून नाही द्यायचा. तो झाडासाठी असा उपयोगी करायचा म्हणजे उपयोग करायचा त्याचा. तर छान मनी प्लांट तर खूप भारी येतो बरं का त्याच्यामध्ये. तर मला हे चिनी मातीच्या बरण्या पण छोट्या-छोट्या खूप आवडल्या. लोणच्यासाठी मी मोठी बरणी तर घेतली 12 नंबरची. पण ह्या 1-1 नंबरच्या मला चिनी मातीच्या बरण्या खूप आवडल्या आणि बऱ्याचशा ताई बोलत पण होत्या, की "ताई अ, काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये मीठ ठेवत जा." पण मला अशा मोठ्या साईजची जरा मीडियम साईजची बरणी मिळतच नव्हती मीठ ठेवायला चिनी मातीची. तर मला आता ते दिसल्या ना खूप आवडल्या. तर त्या पण मी 3 घेतल्या मग आणि हे पहा सगळ्या माठांचीच लाईन लागली. तर सगळे माठच विकायला येतं. जेवण बनवायचे भांडे कमी होते तिथं. तर फौजी साहेबांनी गाडी पलीकडल्या साईडला लावली होती. गाडी घ्यायला गेले होते ते. गाडी घेऊन आले. आता मटण ते सगळं आम्ही घेतलंय. आता गाडीमध्ये टाकतो. खूप ऊन झालं होतं ना. ठेवायचं कसं? ते पाठीमागं घडवणची वरच ठेवू आता. पडन गाडी. तर तिथून आम्ही पटकन निघलो. तर बाकीचं सगळं सामान काय-काय घेतलं मी घरी गेल्यानंतर दाखवते म्हणलं तुम्हाला. कारण ऊन इतकं झालं होतं ना, खूप ऊन लागत होतं. फौजी साहेब बोलले, "पहिलं गाडीमध्ये बस आता चल. बाकीचं काय तुझं ते नंतर बघ बाई" म्हणले. "नाहीतर मग तू आजारी पडशील." तर तिथून निघालो आम्ही. त्यानंतर थांबलो मध्ये इथं. फौजी साहेब बोलले, "तुला मस्त थंड लस्सी पाजतो, म्हणजे बरं वाटेल थोडंसं. खूप ऊन लागलंय ना." तर लस्सी घेतली प्यायला आणि त्यानंतर हे घागरा, फाफडा, ठेपला काहीतरी घेत होते फौजी साहेब. तर ते घेतलं फौजी साहेबांनी काहीतरी मठरी वगैरे आणि खारी छान मिळते तर खारी घेतली आणि मला स्पेशली इथले पंजेरी लाडू खूप आवडतात. तर मिठाई घेतल्यानंतर आलो आम्ही पुढं आणि पुढं आल्यानंतर फौजी साहेबांना पुन्हा मातीच्या भांड्याचं दुकान दिसलं हे. तर मला बोलले, की "थांबू आपण थोडंसं. तुला काही आवडलं तर घे." तर मला हे मातीचं भांडं आवडलं. खूप मोठी हंडी आहे. मस्त भाजी होईल त्याच्यामध्ये म्हणलं. तर ती एक घेतली मी आणि अजून 1-2 वस्तू घेतल्या छोट्याल्या. तर मातीचे भांडे घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढं. तर मला ब्लाउज पीस घ्यायचे होते ना. तर माझ्या जुन्या साड्या आहेत ना, तर त्याच्यावरचे पहिले ब्लाउज मला येतच नाहीत. त्यामुळं म्हणलं कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालायसाठी जरा पीस घ्यावा आणि ब्लाऊज शिवायला टाकावा. तर मी नेहमी ब्लाऊज पीस घेत असते ना इथं, तर इथंच थांबले मी आणि मला जे हवे ना, ज्या कलरचे ब्लाऊज पीस हवेत कॉटनचे वगैरे कलरचे, तर ते मला मिळालेच नाही. तर तो भैय्या काय बोलला, "ताई 2 दिवसानंतर नवीन स्टॉक येणार आहे. 2 दिवसानंतर तुम्ही या, म्हणजे तुम्हाला जे हवे ते मिळून जातील." तर मग फौजी साहेब बोलले, "आपण नंतरच येऊ आता चल." मग तिथून निघालो आम्ही कॅन्टीनला. तर फौजी साहेब बोलले, "आता कॅन्टीनवरून पण येऊ आपण. थोडंसं सामान नाही राहिलं घरामध्ये, तर ते घेऊन येऊ." तर तिथून निघालो आम्ही कॅन्टीनला दुकानातून लगेच आणि कॅन्टीनला जाता-जाता मस्त एसी लावलेली होती गाडीमध्ये ना. मला झोप लागली कारण उन्हामध्ये थोडंसं जरी गेलं ना, तरी थकल्यासारखं होतं. तर कॅन्टीनपर्यंत पोहोचूस्तोवर फौजी साहेबांनी मला काही उठवलंच नाही आणि कॅन्टीनमध्ये पोहोचल्यानंतर म्हणलं काही शूट घ्यायचं आता, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड पण नसतोय, शूट घेऊन देत नाही. मग मी काही शूट नाही घेतलं बाकीचं. तर कॅन्टीनचं सामान थोडंसंच पाहिजे होतं आम्हाला, जे लागतंय ते महत्त्वाच्या वस्तू ना, तर त्या घेतल्या आम्ही आणि लगेच आलो घरी. तर घरी आल्यानंतर आकाश आणि फौजी साहेबांनी सगळं सामान उतरवलं खाली. खूप थकल्यासारखं होतं, असं थोडं जरी बाहेर गेलं तरी उन्हाळ्यामध्ये. हळू खाली पडलं का फुटलंच. तर घरी आल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला. त्यानंतर मी उठले आणि लागले पुन्हा कामाला. तर जे मातीचे भांडे आणले होते ना मी, चिनी मातीच्या बरण्या, मातीचे भांडे. तर मला असं झालं मी कधी ते साफ करेन आणि कधी माझ्या किचनमध्ये सजवण असं. तर किचनमधली कुठली वस्तू आणली ना, मला असं वाटतं मी कधी ते वापरायला काढेन. तर मला अजिबात दम नव्हतं निघत. मी थोडासाच आराम केला आणि लगेच उठले आणि म्हणलं, "हे चिनी मातीच्या बरण्या आहेत, आतून खराब आहेत त्या." कारण तिथे मातीचे भांडेच असतात रोडला ना. तर धूळ वगैरे खूप बसलेली होती त्याच्या आतमध्ये बाहेरून पण. तर ते घासून पुसून मस्त कोरड्या करायला ठेवावं म्हणलं आणि माठ तर हा 2 दिवस पाण्यामध्येच आता पाणी भरून ठेवावं लागेल त्याच्यामध्ये आणि मग तो वापरात घ्यावा लागेल. आणि मातीची जी हंडी ना, जी जेवण बनवायला आणलेली, तर ती पण पाण्यामध्ये म्हणजे बुडवून ठेवावं लागेल 24 तास. त्यानंतर मग तिला तेल वगैरे लावून ती तयार होईल. आणि चिनी मातीच्या बरण्यांना काही नाही, ते घासून आपल्या किचनमध्ये सजवता येतील म्हणलं. तर चिनी मातीच्या बरण्या, लोणच्याची बरणी हे मी घासायला घेतलं. तर हे पहा मंडळी, मातीच्या भांड्यांची काय काय शॉपिंग झाली आणि कशी कशी केली मी ते एकदम व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा, हा माठ इतका मोठा आहे ना, म्हणजे 1.5-2 हंडे तरी याच्यामध्ये पाणी बसल. खूप मोठा आणलंय. पाण्याची कमीच नको पडायला उन्हाळ्यामध्ये त्यामुळं.
तर याला तोटी पण बसून आणली अशी, म्हणजे सारखं सारखं त्याच्यामध्ये ते पाणी बुडून म्हणजे ग्लास वगैरे बुडून पाणी घ्यायचं ना, ते मला आवडत नाही, त्यामुळे मग तोटीत बसून घेतली त्यांच्याकडून. तर हा माठ घेतला मी कितीला, 350 रुपयाला. 350 रुपयाचा माठ. आणि हे खालचं स्टँड पण आणलंय मी त्यांच्याकडूनच. तर हे स्टँड 50 रुपयाचे. आणि ही मातीची हांडी पहा किती मोठी आहे. तर ही हांडी घेतली मी असं जास्तच भाजी वगैरे बनवायला, 250 रुपयाची घेतली ती. तर बऱ्याचशा ताई बोलत होते की छाया मीठ प्लास्टिकच्या बरणीमध्ये नको ठेवू. तर प्लास्टिकच्या बरणीमध्ये मी ठेवत नव्हते, काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे. पण मुलांकडून 2-3 बारे ती बरणी फुटून गेली ना, त्यामुळे मग मी ते प्लास्टिकच्या बरणीमध्येच ठेवायचे. आणि आता हे छोट्याल्या चिनी मातीच्या बरण्या आहेत ना, याच्यामध्ये मी मीठ ठेवत होते. पण काहीतरी मला असं चिनी मातीचं किंवा असं काचेचं मोठं लागत होतं मीठ ठेवायला. तर मला तिथे दिसल्या ना चिनी मातीच्या बरण्या खूप मोठ्या आहेत पहा. तर 1 किलो मीठ आरामशीर मिळेल याच्यामध्ये. तर ही चिनी मातीच्या बरण्या आणल्या मी. तर ह्या बरण्या मला 100 रुपयालाच पडल्यात. हे पहा किती छान आहे. तर मला खूप आवडल्या या. तर मी 3 घेतल्या या 100 रुपयाच्या. हे बाहेर आपण दरवाजाच्या पलीकडून एक दिवा लावतो ना, तर तिथं असं वार आले की ते विजायचा दिवा. तर हे असं छोटंसं घरटं मला दिवा लावण्यासाठी खूप आवडलं. हे 150 रुपयाला मिळालं. तर हे एक आणलं मी. हे पहा दिवा छान राहील याच्यामध्ये. हे 150 रुपयाला मिळालं. आणि हे पण दिवा लावायचं हे 100 रुपयाला मिळालं. याच्यामध्ये दिवा लावायचा आणि इथं आपण थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण इसेन्शियल ऑइल टाकू शकतो, म्हणजे त्याने फ्रेग्रन्स छान पसरतो आपल्या घरामध्ये. तर याच्यामध्ये आपण हे असं 2 in 1 करू शकतो. दिवा लावायचा, इथं थोडंसं ऑइल टाकायचं, पाणी गरम करायला ठेवायचं, ते मस्त छान वाफ म्हणजे गरम होतं आणि फ्रेग्रन्स पसरतो. नाहीतर मग याच्यावरती आपण धूप पण लावू शकतो, दिवा लावू शकतो आणि धूप पण लावू शकतो. असं 2 in 1 वापर करू शकतो याचा. तर हे असं 100 रुपयाला मिळाली मला. डिझाईन पण छान याची. तर हे घेतलं मी. तर ही चिनी मातीची बरणी घेतली मी एक लोणचं घालायला. तर पहिली चिनी मातीची बरणी होती ना 2 वर्षापूर्वी, माझी ती फुटून गेली. आणि मग त्याच्यानंतर पाठीमागच्या वर्षी मी बरणी घेतलीच नाही. प्लास्टिकच्या बरणीमध्येच मी लोणचं घातलं होतं. आणि ह्या वर्षी म्हणलं आता लोणचं घालण्यासाठी चिनी मातीची बरणीच घ्यावा. तर ही चिनी मातीची बरणी घेतली मी. तर ही चिनी मातीची बरणी मला 300 रुपयाला पडली. तर खूप छान भेटली चिनी मातीची बरणी पण लोणच्यासाठी. 12 नंबरची बरणी ही. आणि या छोट्या बरण्या आहेत ना चिनी मातीच्या मीठ वगैरे ठेवायला आणली मी. तर ह्या 1 नंबरच्या आहेत. 1 नंबरच्या आहेत तिन्ही पण. आणि 12 नंबरची बरणी आहे. तर 300 रुपयाला पडली मला ही. तर आजची अशी शॉपिंग झाली. तर असं मातीचे भांडे घेतले ना, मला खूप आवडतात मातीचे भांडे, चिनी मातीचे भांडे. त्यांनी असं किचन एकदम छान वाटतं. तर एवढी शॉपिंग झाली माझी आज. तर खिडकीमध्ये पण मातीचं भांडं ठेवलेलं तुम्ही बघू शकता. तर हे भांडं मी 1 लिटरचं दही लावायचं म्हणलं ना ते वापरते, आणि अर्धा लिटरचं दही लावायचं म्हणलं नाही छोटाले 2 वापरते मीडियम साईजचे. तर दही लावायचे मातीचे भांडे आहेत ना मी वेगळेच ठेवत असते. त्याच्यामध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये दही खूप छान घट्ट लागले जातं. तर आणि स्वयंपाक बनवायचे भांडे मी वेगळे ठेवत असते. तर मध्ये मध्ये मी असे मातीचे भांडे घेत राहते, कारण मला मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करायला खूप आवडतो. तर आज पण माझी एवढी शॉपिंग झाली उन्हाळ्याची. उन्हाळा स्पेशल माठ आणि लोणच्यासाठी चिनी मातीची बरणी, आणि भाजी बनवण्यासाठी मातीची हांडी, चिनी मातीच्या छोट्याल्या बरण्या आपल्या मीठ वगैरे ठेवायला, आणि दिवा लावायला 2 हे मी घेतलेत. तर त्याच्यामध्ये मी दिवा कसा लावते ना ते तुम्हाला मी दिवा लावूनच दाखवून आता. आपल्या घरामध्ये हॉलमध्ये पण एक येते, पण ते सिरेमिकचं आहे, चिनी मातीचं आहे ते. तर त्याच्यामध्ये पण मी दिवा म्हणजे त्याच्यामध्ये लाईटीचा दिवा आहे, म्हणजे लाईटच आहे त्याच्यामध्ये. लाईटने ते गरम होतं आणि वरती आपण थोडंसं पाणी ठेवलं की त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकलं की घरामध्ये छान फ्रेग्रन्स पसरतो. तर ते मी ऑनलाईन मागवलं होतं आणि हे मी आता इथून मातीच्या भांड्याच्या दुकानातून घेऊन आले. तर ते मी तुम्हाला लावून दाखवून आता पुढल्या व्हिडिओमध्ये. किंवा आपण याच्या वरच्या वाटीमध्ये कापूर ठेवू शकतो आणि खालून दिवा लावायचा. तर ते दिव्याने ते गरम होतं आणि सगळ्या घरामध्ये मस्त कापराचा वास पसरतो. तर हे मातीचे 2 घेऊन आले मी आज. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.